हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? आय होप की तुम्ही खूप मजेत असाल. आणि जर पहिल्यांदाच मला बघत असाल तर नमस्कार, माझं नाव आहे युवी आणि माझ्या या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण येणाऱ्या सणासाठी, गणेश चतुर्थीसाठी डेकोरेशनसाठी काय काय यूज करू शकतो. कारण काय असतं ना, आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडतो की ह्या गणपतीला काय करायचं. तर मी आज तुमच्यासाठी खूप छान आयडियाज घेऊन आली आहे की आपण बॅकड्रॉपसाठी गणेश चतुर्थीसाठी काय काय आपण डेकोरेशन्स करू शकतो. तर हा व्हिडिओ नक्की बघा, शेवटपर्यंत बघा, कारण भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी देणार आहे ज्यातून तुम्हाला खूप सारे आयडियाज येतील आणि येणाऱ्या गणेश चतुर्थीला तुम्ही खूप सुंदर असं डेकोरेशन करू शकाल. फर्स्ट आहे, आपण अशा प्रकारे काही हँडमेड फ्लावर्स यूज करू शकतो. हे मी हँडमेड फ्लावर्स घरीच बनवलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही हँडमेड फ्लावर्सने खूप सुंदर असं डेकोरेशन बॅकग्राऊंडला करू शकतात. आणि मी काही इन्स्पायरेशन जे आहेत, जे मी स्वतः केलेले आहेत माझ्या गणेश चतुर्थीसाठी, ते तुम्हाला काही फोटो अटॅच करेल जेणेकरून तुम्हाला आयडियाज येईल. तर फर्स्ट आहे हे अशा प्रकारे हँडमेड फ्लावर्स आहेत. मी असे देखील फ्लावर्स बनवू शकतात. मी हे आता माझ्या लेटेस्ट एका ऑर्डरसाठी बनवलेले आहेत. खूप सोपे आणि सुंदर असतात हे बनवायला. मी हे घरीच बनवलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण हे वापरून खूप सुंदर असं डेकोरेशन करू शकतो. मी तुम्हाला फोटोसुद्धा इथे मी टाकेल, इथे किंवा इथे तुम्हाला दिसत असेल. खूप छान अशा प्रकारे आपण हँडमेड पेपर फ्लावर्स वापरून डेकोरेशन करू शकतो. यासोबत आपण लीव्स वगैरे पण अटॅच करू शकतो. तर याचं जर तुम्हाला फ्लावर्स मी कसे बनवलेत घरी, याचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर ते पण मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये टाका. मी लवकरात लवकर तो शेअर करेल जेणेकरून तुम्हाला फ्लावर्ससुद्धा घरीच बनवता येतील. येतात आर्टिफिशियल फ्लावर्ससुद्धा येतात मार्केटमध्ये, तुम्ही बघितले असाल. तर तुम्ही आर्टिफिशियल फ्लावर्स वापरूनसुद्धा खूप सुंदर असं डेकोरेशन करू शकतात. इथे आहेत माझ्याकडे हे रोज फ्लावर्स. तर अशा प्रकारे तुम्ही आर्टिफिशियल फ्लावर्स घेऊनसुद्धा खूप सुंदर असं डेकोरेशन करू शकतात. मी फोटोज अटॅच करेल ते जेणेकरून तुम्हाला आयडियाज येईल. नेक्स्ट आहे आपले लीव्स. ठीक आहे, तर मनी प्लांट्सचे तुम्ही बघितले असाल, मनी प्लांटचे असे वेली येतात. हे पण सुद्धा हँग करून आपण खूप सुंदर पद्धतीने डेकोरेशन करू शकतो. दिस वॉज नंबर 2. हे अशा पद्धतीने सुद्धा वेली आपण मागं हँग करून खूप सुंदर असं डेकोरेशन होऊ शकतं. नेक्स्ट आहे नंबर 3, जे की आहे माझं फेवरेट. यामध्ये मी यूज करणार आहे, यूज केले आहे ह्या हँडमेड मॅट्स. ठीक आहे, ह्या आहे हँडमेड मॅट्स. हे मी कसं बनवलं याचा व्हिडिओ आधीच माझ्या चॅनलवर आहे. मी तो डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक प्रोव्हाइड करेल. तुम्ही ते जाऊन बघू शकता मी हे कसं बनवलं आहे. ह्या पण खूप सुंदर दिसतात डेकोरेशनसाठी. मी इथे फोटो अटॅच करेल किंवा माझा व्हिडिओ पण आहे ह्या चॅनलवर. मी हे वापरून इतकं सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. तर ह्या मॅट्स ना साईडने यूज करू शकतो आपण ह्या मॅट्स. तर अशा पद्धतीने ह्या पण हँडमेड आहे, घरीच केलेल्या आहेत. यासुद्धा वापरून यावर आपण समई ठेवू शकतो. किंवा ह्यावर तर मी मागच्या वेळेस आपली गणेशाची मूर्ती ठेवलेली होती आणि खूप सुंदर अशी स्थापना केली होती. आणि हे आहे दिवा ठेवायला छोटं. आणि किंवा हे मागं बॅकग्राऊंडला पण वापरू शकतो वॉल डेकोरसाठी आणि खूप सुंदर दिसतं हे. हे आहे नंबर 3. आणि त्यानंतर 4th नंबर आहे, आपण अशा प्रकारे हँगिंग्स मिळतात बाजारात. तर ह्या प्रकारे हँगिंग्स आपण हँग करून खूप सुंदर असं डेकोरेशन करू शकतो. हे अशा प्रकारे झालं, किंवा अशा प्रकारे माळा पण येतात, तुम्हाला इझिली बाजारात मिळतात ह्या माळा. तर ह्या पण तुम्ही हँग करून छानसं डेकोरेशन करू शकतात. नंबर 5 आहे झेंडूच्या माळा. ठीक आहे, अशाच प्रकारे झेंडूच्या पण माळा मिळतात आर्टिफिशियल. त्याचंसुद्धा खूप सुंदर असं डेकोरेशन होतं. मी तुम्हाला इन्स्पिरेशनसाठी हे फोटोज इथे लावेल ह्या साईडला. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं झेंडूच्या माळांनी वेगवेगळ्या प्रकारे आपण डेकोरेट करू शकतो. नंबर 6 आहे मी हे हँडमेड पॅलेट बनवलेले आहेत. हे आहे लिप्पन आर्ट्सचे पॅलेट. हे सुद्धा बॅक साईडला आपण वॉलला स्टिक करून इतकं सुंदर दिसतं हे. तर हे पण आहे, हे पण मी हँडमेड आहे. याचा तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल डिटेल की मी हे कसं बनवलं तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी याचासुद्धा व्हिडिओ बनवेल. आणि नेक्स्ट आहे अशा प्रकारे खूप छान डेकोरेशनचे प्रॉडक्ट्स आपल्या घरी असतात. गोल्डन कलरचे 2 टी लाईट होल्डर्स आहेत हे. तर हे पण तुम्ही ठेवून सुंदर असं डेकोरेट करू शकतात ह्या गणेश चतुर्थीला. नेक्स्ट आहे नंबर 7. आहे प्रकारे आपल्याकडे रेडी रंगोलीचे सेट असतात. ठीक आहे, हे पण इझिली मार्केटमध्ये मिळतात. तर हे पण तुम्ही वापरून खूप सुंदर असं डेकोरेशन करू शकतात.
आर्ट हे पण काही वेगवेगळ्या प्रकारचे माझ्याकडे रांगोळीचे सेट्स आहेत. तर हे पण मी यूज केलेलं होतं एक वर्षी. खूप सुंदर दिसतं हे पण बॅक साईडला किंवा आपण खाली पण ठेवू शकतो. खूप छान वाटतं. त्यानंतर 9 नंबर आपण घरी कापूस असतात की कॉटन्स याच्याने ना खूप सुंदर असं स्काय क्लाउड्सचं डेकोरेशन करू शकतो. मी फोटोमध्ये तुम्हाला इथे दिसत असेल खूप सुंदर इथे किंवा इथे खूप सुंदर असं क्लाउड्स बनवू शकतो कापसाने. ते पण छान दिसतं. किंवा मग आपल्या घरी मोरपंख असतात, ठीक आहे, तर मोरपंखांचं पण खूप सुंदर असं डेकोरेशन आपण करू शकतो. मोरपंखांचं पण डेकोरेशन खूप छान वाटतं. आणि त्यानंतर झालं आपण ओढणीपासून एक दुपट्ट्यापासून पण डेकोरेशन छान करू शकतो. तर हा आहे वेल्वेटचा दुपट्टा. हा पण बॅकग्राऊंडला टाकून अशा प्रकारे दुपट्टा जे असतात जे खूप हेवी लुक असतात. हा आहे वेल्वेटचा मरून कलरचा दुपट्टा. असं खूप सुंदर दिसतं बॅकग्राऊंडला. आणि जे बनारसी दुपट्टा असतात तर ते बनारसी दुपट्टासुद्धा बॅकग्राऊंडला खूप छान लुक देतात. अशा प्रकारे लावायचं बॅक साईडला छान असा लुक येतो. किंवा मग तुम्ही बनारसी दुपट्टा असेल किंवा मग अशा प्रकारे नेट दुपट्टा सुंदर दिसतो बॅक साईडला. हा माझ्याकडे एक नेट दुपट्टा आहे. याला असे झिगझॅग पॅटर्न आहे. तर असा सुद्धा खूप सुंदर दिसतो बॅक साईडला. आणि नेक्स्ट तुम्ही यूज करू शकतात बलून्स. तर बलून्सने पण काही आपण डेकोरेशन्स करू शकतो गणेश बॅकड्रॉपला. तर ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत असेल खूप सुंदर असं बलून्सने त्यांनी बॅक साईडला डेकोरेशन केलेलं आहे. नेक्स्ट तुम्ही यूज करू शकता थर्माकॉल. थर्माकॉलने पण तुम्ही वेगवेगळे क्लाउड्स किंवा स्काय असे मूनवर बसलेला गणेशा असं पण तुम्ही काहीतरी डेकोरेशन करू शकता. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ आणि आय होप की तुम्हाला ह्या सगळ्या डेकोरेशन आयडियाज आवडल्या असतील. आणि जर आवडल्या असतील तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की बेल आयकनला हिट करा जेणेकरून माझा नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. आणि चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.